नमस्कार शेवकांनो, आज मी आई या शब्दावर सांगत आहे. आईचा जन्म 1 जुलै 1926 झाला आणि त्यांचा मृत्यू 31 जुलै 1990 मध्ये झाला. आई खूप मोठ्या धनाढ्य परिवारात जन्मलेली. आईचे जीवन खूप दुःखमय होते आणि त्यांनी बाबाला साथ देऊन प्रत्येक वेळोवेळी प्रत्येक संघर्षात साथ देऊन त्यांनी आपल्या आईवडिलाच्या नावाला खूप आदराने आणि सन्मानित केले. आणि आई म्हणजे काय असते? लेकराची माय असते, दुधावरची साय असते. आई म्हणजे काय असते? आईविषयी बोलणं खूप मोठं कठीण आहे. आई ही आपली आईच नसते. आईसाठी काय लिहू, आईसाठी कसे लिहू, आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे. आईवरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्तित्व मोठे. जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर, जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर, जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी, जीवन हे कायमचे काम तर आई म्हणजे सुट्टी. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे भजनातील गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. आईसाठी आपण जेवढं काही बोललं शेवकांनो तेवढं कमीच पडते. आईच्या उदरी आपण जन्माला येतो. आईला किती कष्ट सहन करावं लागतं. आई तसेच मोठ्या धनाढ्य परिवारातली असून त्यांनी बाबाला साथ दिला आणि प्रत्येक संघर्षात उभ्या राहिल्या. एवढं बोलून मी आई या शब्दावर विराम करते. नमस्कार.